आपण सर्वजण कांदा उत्पादक शेतकरी महामोर्चा आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालोत। या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय आमदार रोहितदादा पवार, सन्माननीय अशोक बापू पवार, सन्माननीय अतुलजी बेनके साहेब, देवदत्तजी निकम साहेब, विजूभाऊ शिंदे पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते मंडळींना आपण या ठिकाणी उपस्थित झाल्यावर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर आजच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठलाही वाले नसताना आपण सर्वजण शेतकऱ्यांच्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी उपस्थित झालात, म्हणून मी आपल्याला प्रथमतः धन्यवाद या ठिकाणी देतो। खरं तर आपल्या सर्वांना लहानपणी शाळेमध्ये शिकवलं जायचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाची जवळपास 72% लोकसंख्या ही शेतीच्या क्षेत्रावरती अवलंबून आहे। शेतकरी हा अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। शेतकरी जगाचा बाप आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, परंतु आज मात्र या शेतकऱ्याला कुठलाही वाली त्या ठिकाणी उरलेला नाही। गेल्या वर्षापासून कांद्याचे घसरलेले बाजारभाव पाहता या कांद्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नापासून अनेक अपेक्षा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत्या। कुणाला आपल्या मुलाची ॲडमिशन घ्यायची होती, कुणाला आपल्याला मुलीचं लग्न करायचं होतं, कुणाला आईचं ऑपरेशन करायचं होतं, कुणाला बापाचं श्राद्ध घालायचं होतं, परंतु या कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे प्रत्येकाच्या स्वप्नांची राख रांगोळी त्या ठिकाणी झाली, स्वप्नांची माती त्या ठिकाणी झाली। ज्या वेळेला हे केंद्र सरकार आपल्याला कांदा चाळीकरता अनुदान देतं, विरोधाभास बघा कसा आहे शेतकरी बांधवांनो, की ज्या वेळेला कांदा भाव कमी असतो, कांदा चाळीमध्ये तो कांदा साठवला जावा आणि कांद्याचे भाव चढे झाल्याच्या नंतर तो कांदा मार्केटमध्ये विकायला येऊन शेतकऱ्याला अधिकचे 2 रुपये मिळतील अशी साधारणतः माफक अपेक्षा त्या ठिकाणी असते। परंतु ज्या वेळेला कांद्याचे भाव चढे होतील तेव्हा हे सरकार असं विरोधाभास निर्णय त्या ठिकाणी घेतं की निर्यात बंदी त्या ठिकाणी केली जाते। कांद्याच्या निर्यातीवरचं शुल्क अचानकपणाने त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि मग शेतकऱ्याच्या कांद्याचा बाजारभाव कसा कमी केला जाईल या दृष्टीने या सरकारचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलेला आहे। आणि म्हणून या सरकारला जागेवरती आणण्याकरता, धडा शिकवण्याच्या करता शेतकऱ्यांचे नेते आदरणीय देवदत्तजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पुढाकारानं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालं आणि आपण सर्वजण नेते मंडळींनी पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात। मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो। तमाम शेतकरी बांधव आणि भगिनींना देखील मनापासून धन्यवाद देतो। एवढ्या उन्हामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालात, आपणा सर्वांना धन्यवाद देऊन यानंतर सन्माननीय राहुलजी बहिरट यांना विनंती करतो आपण थोडक्यामध्ये आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्यात।